काही लोकांना अनेकदा अशी स्वप्न पडतात जे मनातून काहीतरी मोठं साध्य करण्याचा विचार करत असतात, जे मेहनत घेत असतात किंवा आयुष्यात काहीतरी बदल घडवायच्या तयारीत असतात. अशातच जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा अनेकदा अचानक फळांनी अगदी गच्च भरलेलं झाड दिसतं. त्याला इतकी फळं लगडलेली असतात की फांद्या त्या फळांच्या ओझ्यानं खाली झुकलेले दिसतात. पण फळ हा शब्द नेमका आला कुठून आणि स्वप्नात फळांनी लगडलेलं झाड दिसण्याचा अर्थ काय आहे, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण स्वप्नातल्या चित्रांचा विचार करतो तेव्हा त्यामागं असलेल्या शब्दांची ताकद समजून घेणं खूप रंजक ठरतं. आणि म्हणूनच या शब्दाचा नेमका अर्थ उलगडण्यापूर्वी आपण त्यामागच्या मूळ शब्दाचा प्रवास समजून घेऊयात. सर्वात आधी फळ या शब्दाकडे पाहूया. संस्कृतमधील फल या धातूचा अर्थ एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाणं किंवा त्याचा परिणाम मिळणं असा होतो. याच मूळ अर्थावरून फळ हा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे स्वप्नात फळांनी भरलेलं झाड दिसणं हे अनेकदा प्रयत्नांच्या फलिताशी जोडलेलं मानलं जातं. मेहनतीचे सकारात्मक परिणाम किंवा यश प्राप्त होण्याची शक्यता यातून सूचित होते असा त्याचा अर्थ लावला जातो. आपण दैनंदिन भाषेतही कष्टाचं फळ मिळतं असं म्हणतो. तेव्हा फळ म्हणजे केवळ झाडाचं उत्पादन नाही, तर प्रयत्नामधून मिळणारं अंतिम फलित असाही त्याचा अर्थ घेतला जातो. आता एक महत्त्वाची गोष्ट, स्वप्नात तुम्हाला नेमकं कोणत्या फळाचं झाड दिसलं हे महत्त्वाचं आहे. जर आंब्याचं झाड दिसलं असेल तर ते अनेक परंपरांमध्ये आनंद, समाधान आणि चांगल्या संधीचं प्रतीक मानलं जातं. काही लोकांच्या अनुभवानुसार अशा स्वप्नामुळे सकारात्मक बदलांची चाहूल लागू शकते. पण जर काटेरी झाड किंवा बोराचं झाड दिसलं तर घाबरण्याचं कारण नाही, कारण अशा स्वप्नाकडे पाहताना काही लोक मानतात की यश मिळू शकतं, पण त्यासाठी जास्त मेहनत, संयम आणि चिकाटी लागते. पण इथं दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वप्नात तुम्ही काय करत होतात हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फळ तोडत असाल तर ते तुमच्या कृतिशील स्वभावाचं प्रतीक मानलं जातं, म्हणजेच तुम्ही संधी ओळखून त्याचा फायदा घेण्यास तयार आहात. पण जर तुम्ही फक्त दुरून झाडाकडे पाहत असाल तर कदाचित तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत जिथं तुम्ही विचार जास्त आणि कृती थोडी कमी करत आहात. त्यामुळे फळ हा शब्द आपल्याला एकच साधी गोष्ट शिकवतो की फळ मिळवण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर कृती करणंही तितकंच गरजेचं आहे. आणखीन एक रंजक गोष्ट म्हणजे फळांचा रंग. हिरवी फळं सहसा नवीन सुरुवात, ताजेपणा आणि नव्या कल्पनांशी जोडली जातात, तर पिवळी किंवा लाल फळं प्रगती, आत्मविश्वास आणि ऊर्जेचं प्रतीक मानली जातात. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की हे सगळं खरंच आपलं भविष्य सांगतं का? तर याचं उत्तर असं आहे की स्वप्न भविष्य सांगत नाहीत, तर ती प्रत्यक्षात आपल्या मनातले विचार, आपल्या भावना आणि दिवसभरात आपल्याला आलेले अनुभव यांचंच एक प्रतिबिंब असतात. मात्र असं असलं तरीही स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला स्वतःकडं अधिक बारकाईने पाहण्याची आणि आपला दृष्टिकोन सुधारण्याची एक चांगली संधी मात्र नक्कीच मिळते. म्हणून जर तुम्हाला असं स्वप्न पडलं तर सकाळी स्वतःला एक साधी पण प्रभावी गोष्ट सांगा, मी माझ्या प्रयत्नावर विश्वास ठेवतो आणि पुढे जाण्यास तयार आहे. कारण स्वप्न अनेकदा आपला विचार करायला लावू शकतात, पण त्या दिशेनं चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. आणि सातत्याने प्रयत्न केले तर कष्टाचं फळ कधी ना कधी नक्कीच मिळतं. तर मग तुम्हाला कधी असं फळांनी भरलेल्या झाडाचं स्वप्न पडलं आहे का? आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल जाणवले का? ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.